मार्गासाठी 6 अनुकूल तत्वे काय काय आहेत? यामध्ये आपण पहिलं तत्व बघितलं उत्साह. त्यावर आपण 2 कार्यक्रमांमध्ये चर्चा केली आणि त्यानंतर आपण गेल्या कार्यक्रमापासून चर्चा करतोय दृढतेवर. दृढता आपल्या जीवनामध्ये कशी महत्वाची आहे. जर कोणाला गेल्या कार्यक्रमातून काही एखादा मुद्दा आवडला असेल आणि जो त्यांना दृढतेबद्दल सांगायचं असेल तर मी सर्वांना की तुम्हाला आवडलं काय तो सांगू शकतो. हरे कृष्ण प्रभू. हरे कृष्ण प्रभूजी. हा हरे कृष्ण प्रभूजी, तुम्ही ते प्रथम स्पीड ब्रेकरचं उदाहरण दिलं होतं की तुमच्या पाथवर म्हणजे जिथं तुम्हाला डेस्टिनेशनला जायचं त्यावर स्पीड ब्रेकर येणारच आहे. तर स्पीड ब्रेकरला आपण असं पूर्णपणे एकदम तो स्पीड ब्रेकर आहे तो पूर्ण स्टॉप नाही, फुल स्टॉप. तो उत्साहाने आणि पुढचा निश्चय धरून आपण पुढे गेला पाहिजे. म्हणजे उत्साह पण पाहिजे आणि दृढ निश्चय पण पाहिजे असं तुम्ही त्याचं कॉम्बिनेशन सांगितलं होतं स्पीड ब्रेकरचं उदाहरण देऊन. तर उत्साह आपल्याला घरापासून त्या पहिल्या स्पीड ब्रेकर पर्यंत घेऊन जातो. बरोबर. आणि दृढ निश्चय आपल्याला त्या स्पीड ब्रेकरला पार केल्यावर कामी येतो. येस येस येस. अजून कोणाला काही आठवत आहे? धन्यवाद लोकेश्वर कृष्ण प्रभू. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्णा. हा उग्रसेन प्रभूजी. तुम्ही चिमणीचं उदाहरण दिलं, चिमणी आणि गरुडाचं समुद्राला आणण्यासाठी. हरी बोल. बरोबर बरोबर. प्रभुपादांनी ते छान उदाहरण दिलंय आपल्या पुराणांमधून. जेव्हा चिमणीने प्रयत्न सुरू केले तेव्हा त्यांना गरुड यांची कृपा प्राप्त झाली. खूप छान उदाहरण ते सांगितलंय. अजून कोणाला कुठलं उदाहरण आठवत आहे? हरे कृष्णा प्रभूजी. दुसरं एक तुम्हाला शनिवार वाड्याला पोहोचायचं होतं आपल्याला, शनिवार पेठ मध्ये. हो. त्यावेळेस आपल्याला अडथळे निर्माण होते, परंतु आपण कुठं ना कुठं तरी गुगलवरनं जातो. एक उदाहरण सांगायचं तुम्ही. बरोबर. कसं ना कसं आपल्याला पोहोचायचंय तिथे, नाही? धन्यवाद. तर आपण सर्वांचे धन्यवाद. आपण छान उदाहरणं लक्षात ठेवली. आपण पटपट बघूया. आपण उत्साह यावर चर्चा केली, दृढ निश्चयावर सध्या चर्चा करतोय. त्यामध्ये आपण प्रभुपादांची काही वाक्य महत्वपूर्ण बघितली, ज्यामध्ये प्रभुपाद सांगतायत की आध्यात्मिक साक्षात्कारासाठी दृढता ही खूप महत्वाची आहे. यश असो वा अपयश असो, पण दृढता ही महत्वाची आहे. आणि परत एकदा प्रभुपाद आपल्याला सांगतायत की दृढतेने नियमांचे पालन केले तर आपल्याला श्रीकृष्णांची प्राप्ती नक्की होईल. आणि मग हे आपण स्पीड ब्रेकरचं उदाहरण बघितलं होतं की स्पीड ब्रेकर येत राहणार पण दृढतेने आपल्याला पुढे जावं लागणार. याचा अर्थ दृढतेची व्याख्या काय आहे? घरून निघाल्यावर पहिल्या स्पीड ब्रेकर पर्यंत पोहोचण्यासाठी उत्साहाची गरज आहे, पण स्पीड ब्रेकर नंतर पुढचा प्रवास करण्यासाठी दृढतेची गरज आहे. पुढे जसजसे स्पीड ब्रेकर येत जातील तसे दृढतेची गरज वाढत जाईल, कारण आपल्या जीवनात जसे जसे अडथळे येतात तसे तसे आपला उत्साह कमी होत जातो. आणि त्यानंतर आपण बघितलं दृढ निश्चयामुळे मिळालेली श्री गरुडाची कृपा चिमणीला. दृढतेचे महत्व आपण बघितले की दृढता ही शुद्ध भक्तांसाठी पण गरजेची आहे. असं नाही की शुद्ध भक्त झाल्यावर दृढता गरजेची नाहीये. आणि या श्लोकामध्ये श्रीकृष्ण सांगतायत की एका साधक भक्तासाठी पण दृढतेची गरज आहे. तर साधक भक्त असू दे किंवा शुद्ध भक्त असू दे, दृढतेची गरज सर्वांना आहे. मग त्यानंतर आपण पुढे गेलो होतो आणि आपण बघितलं की एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला काही प्रकाश मिळत असेल पण त्याच्यामध्ये जेव्हा काही दोष असतात तर आपल्याला दोषरहित व्यक्तींची इच्छा आहे आपल्या जीवनामध्ये. आपल्याला असं वाटतं की कोणामध्ये काहीही दोष नसू दे, सगळे सर्व गुण संपन्न असू दे, पण आपण बघितलं की आपल्याकडे 2 पर्याय आहेत. दोषरहित सूर्य आहे किंवा डाग असलेले चंद्र आहेत.
आणि चंद्राकडून शीतल प्रकाश मिळतो. तर जर आपल्याला शीतल प्रकाश पाहिजे असेल तर चंद्राचे डाग पण आपण सहन करू शकतो. मग दृढतेचे आपण काही फायदे बघितले की दृढतेमुळे इंद्रिय भोगांच्या इच्छेचा आपण त्याग करू शकतो. आणि दृढतेसाठी अनुकूल आपण बघितलं सत्संग आहे. सत्संगातून आपल्याला ज्ञान मिळतं आणि सहनशीलता मिळते. नंतर आपण बघितलं की विमानात प्रवास जेव्हा करतो तेव्हा अधिकांश वेळा विमानाच्या वेगाचा भास आपल्याला होत नाही आणि आपल्याला लक्षात येत नाही की आपण कुठल्या वेगाने चाललोय. तसंच अनेक वरिष्ठ भक्तांना पण अनेक वर्षांनी मनामध्ये हा प्रश्न येतो की माझ्या जीवनात काही प्रगती चालू आहे का. कारण ते आधीच्या जीवनाच्या प्रगतीच्या मापदंडांशी आता त्यांची प्रगती बघत असतात. तसं काही चालू आहे का. पण आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या जीवनात नक्कीच प्रगती चालू आहे, जसं एका विमानाची प्रगती आपल्याला लक्षात येत नाही. मग आपण दृढतेचे 3 प्रकार बघणार होतो आणि तिथे आपला वेळ संपला. मग तिथून आपण आता पुढे जाऊया. तर भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आपण याचं भाषांतर वाचूया. एक मिनिट. तर सत्वगुणी दृढता कशी येते आपण बघूया. धृत्या धारयते मनः प्राणेंद्रिय क्रिया योगेनाव्याभिचारिण्या धृती सा पार्थ सात्विकी. आपण भाषांतर वाचू. हे पार्थ, जो निश्चय अचल आहे, जो योगाभ्यासाद्वारे खंबीरपणे धारण केलेला आहे आणि अशा रीतीने जो मन, प्राण आणि इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय. याच्यामध्ये इंद्रिय, मन आणि प्राण यांना दमन, यांना संयम करण्यावर भर आहे. तर अशा दृष्टीने जेव्हा आपण एखादा दृढता ठेवतो तर त्याला सत्वगुणी दृढता म्हटलंय. याचं उदाहरण आपण बघू शकतो. भागवतामध्ये 9व्या स्कंदामध्ये अंबरीश महाराजांची कथा आहे. खूपच शुद्ध भक्तीतली ही कथा आहे, पण आपल्यासाठी महत्वाची कथा आहे. अंबरीश महाराज हे खूप श्रेष्ठ राजर्षी आहेत आणि आपल्या सर्व प्रजेचं सर्व शासन, त्यांचं पालन पोषण, त्यांच्या गरजेसाठी लागणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं सर्व त्यांनी नियोजन खूप छानपणे केलंय. तर 9व्या स्कंदामध्ये त्यांच्या राज्यातल्या जनतेचं जे वर्णन आहे त्याच्यामध्ये लिहिलंय, त्यांच्या राज्यातील जनतेला स्वर्गामध्ये जायची पण आकांक्षा नव्हती. कधीही परमेश्वराला प्रार्थना करायचे तेव्हा कधी स्वर्ग प्राप्तीसाठी प्रार्थना नाही करायचे, कारण त्यांना वाटायचं की इथेच आपल्या राजांनी आपल्याला सर्व काही दिलंय आणि त्यामध्ये स्वर्गामध्ये जी सोप्या पद्धतीने प्राप्त नाही होत ती ईश्वर भक्ती, कृष्ण भक्ती पण आपल्याला आपल्या राजांनी दिली आहे. मग आपल्याला स्वर्गात जायची काय गरज आहे. तर अशा प्रकारचे श्रेष्ठ राजा आहेत आणि जनतेच्या कल्याणासाठी या राजांनी 1 वर्ष एकादशीचा उपवास केलाय. उद्या एकादशी आहे आणि उद्या आपण 1 दिवस उपवास करणार आहोत. त्यामध्ये पण काही लोकांना त्रास होतो. पण इथे अंबरीश महाराजांनी जनतेच्या कल्याणासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी नव्हे, 1 वर्ष उपवास केला आणि त्या उपवासाला जेव्हा पारण करायची वेळ आली, संपूर्ण करायची जेव्हा वेळ आली, तेव्हा तिथे दुर्वासा ऋषी उपस्थित झाले आणि दुर्वासा ऋषी म्हणतात, मला जस्ट काही आंघोळ करून मी येतो आणि तेव्हापर्यंत तुम्ही माझी वाट बघा. आणि त्यातल्या त्यात ती वेळ, उपवास संपूर्ण करायची जी वेळ होती ती तेव्हाच होती. अंबरीश महाराज गेले आंघोळ करण्यासाठी, ते आलेच नाही. भरपूर वेळ जात होता आणि या पूर्ण 1 वर्षाचा उपवास वाया जाणार होता. तर त्यामध्ये अंबरीश महाराजांनी मग आपल्या राज्यातल्या ब्राह्मणांची थोडी मंत्रणा केली आणि त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणाले की ते आल्यावर तुम्ही अन्न स्वीकार करा, पण तेव्हापर्यंत तुम्ही थोडं पाणी स्वीकार करू शकता, ज्याने तो एकादशी उपवास संपूर्ण होईल. आणि अंबरीश महाराजांनी थोडं 2 थेंब पाणी घेतलं, उपवास संपवला आणि वाट बघतायत. दुर्वासा ऋषींना या गोष्टीचा राग आला
दुर्वासा ऋषी म्हणतायत की असं कसं काय करू शकतात. आणि दुर्वासा ऋषींनी या लहानशा गोष्टीसाठी, अंबरीश महाराजांना मारण्यासाठी आपल्या डोक्याचे केस तसे काढले, त्यात काही मंत्र बोलले आणि एका राक्षसाची निर्मिती केली आणि त्या राक्षसाला सांगितलं या अंबरीश महाराजांना मार. आणि हे राक्षस कसे होते? पूर्ण अग्नीनी बनलेले होते. अग्नीच्या ज्वाळा होत्या त्यांच्या शरीरावर. आणि हे राक्षस जेव्हा येत आहेत अंबरीश महाराजांजवळ, अंबरीश महाराजांनी परमेश्वराला स्मरून प्रार्थना केल्या आणि परमेश्वराची वाट बघितली आणि परमेश्वराने या राक्षसाला मारण्यासाठी एक सुदर्शन चक्र आपले पाठवले. सुदर्शन चक्राने या राक्षसाला समाप्त केलं आणि त्यानंतर आता दुर्वासा ऋषीच्या मागे लागला हा सुदर्शन चक्र. तर ही कदाचित पहिली गोष्ट असेल ज्यामध्ये साधारणतः श्रीकृष्णांचा सुदर्शन चक्र हा राक्षसांच्या मागे धावतो, राक्षसांना त्रास देतो. आणि या कथेमध्ये हाच श्री विष्णूंचा सुदर्शन चक्र एका ऋषी मुनींच्या मागे लागलाय. का बरं? कारण त्यांनी राक्षसी प्रवृत्ती दाखवली. तर हा श्रीकृष्णांचा आणि श्री विष्णूंचा खूप मोठा गुण आहे जो प्रत्येक भक्ताला लक्षात पाहिजे. तुम्ही ऋषी असू दे की राक्षस असू दे, पण भगवंत तुमच्या बाहेरच्या देखाव्याला, तुमच्या वेशभूषेला लक्ष देत नाही. भगवंत तुमच्या वृत्तीला किंवा तुमच्या स्वभावाला लक्ष देतात. तर कोणी ऋषी मुनींच्या वेशभूषेत असतील पण त्यांची प्रवृत्ती, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणूक जर राक्षसी असेल तर परमेश्वर त्यांचं सुदर्शन चक्र अशा व्यक्तीला मारण्यासाठी पाठवण्यामध्ये वाईट काही मानत नाहीत आणि त्याला काही चुकीचं बघत नाही. या उलट भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये एका असुराची गोष्ट आहे ज्याचं नाव होतं वृत्रासुर. आणि जर तो राक्षसी परिवारात जन्म घेतलाय तरी पण त्याची वृत्ती ही एका भक्तासाठी होती आणि त्यांना मदत करण्यासाठी परमेश्वराने त्यांना पण मदत केली. आपण प्रल्हादाची पण कथा ऐकतो की प्रल्हाद एका राक्षसी कुळामध्ये जन्मले होते, पण त्यांची वृत्ती काय होती? तर श्रीकृष्ण आणि श्री विष्णू आपली वृत्ती बघतात, श्रीकृष्ण आणि श्री विष्णू आपल्या भावना बघतात. आपण कुठल्याही परिवारात का असेना, आपण कुठल्याही परिस्थितीत का असेना, आपण जर आपली वृत्ती सांभाळून ठेवली, आपण आपले जर भावना आणि आपले विचार जर सांभाळून ठेवले, श्रीकृष्णांची कृपा नक्की आपल्यावर प्रत्येक परिस्थितीमध्ये उपस्थित आहे. तर म्हणून बाहेरचे जे लोक आहेत ते बाहेर काम करतात आणि भक्त लोक आहेत ते आपल्या आंतरिक भावनांवर काम करतात. कितीही कष्ट होऊ दे, कितीही त्रास होऊ दे, पण कितीही काही झालं तरी आपण आपली चेतना सांभाळून ठेवायला पाहिजे. कारण आपली चेतना परमेश्वराच्या कृपेसाठी एका लोह चुंबकाचं काम करते. जर तुमची चेतना योग्य आहे तर तुमची चेतना परमेश्वराच्या कृपेला आपल्याकडे आकर्षित करेल. म्हणून चेतनेकडे आपण नेहमी लक्ष दिलं पाहिजे. श्री चैतन्य महाप्रभूंना कृपा प्राप्त करण्यासाठी श्रील रघुनाथ दास गोस्वामी जे एका खूप श्रीमंत कुळात जन्म झाले होते, त्यांचे वडील गोवर्धन मजुमदार हे त्या काळचे खूप मोठे जमीनदार होते, अनेक गावांचे जमीनदार होते. पण या रघुनाथाला श्री चैतन्य महाप्रभूंप्रती खूप आकर्षण होतं आणि अनेक वेळा त्यांनी घरून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि पळून जाऊन श्री चैतन्य महाप्रभूंना कृपा प्राप्त करण्यासाठी ते खूप प्रयत्नशील होते. तर एकदा जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंकडे पोहोचले आणि श्री चैतन्य महाप्रभूंना त्यांनी विनंती केली, मला तुमच्या सेवेमध्ये तुम्ही संलग्न करा, मला तुमच्या सेवेत काहीतरी स्थान द्या. तर त्यांनी त्यांची दृढता दाखवली. रघुनाथदास गोस्वामींनी त्यांचा उत्साह दाखवला. मला माझ्या ऐश्वर्याचा काही प्रभाव नाही पडत. त्यांचे वडील रघुनाथदास गोस्वामींबद्दल, तेव्हा त्यांचं नाव रघुनाथदास गोस्वामी नाहीये, रघुनाथ आहे, त्यांच्याबद्दल बोलताना त्यांच्या आईशी बोलतात की इंद्र सम ऐश्वर्य स्त्री अप्सरा सम. म्हणतात या रघुनाथाला इंद्रासारखं ऐश्वर्य प्राप्त आहे आणि यांची जी पत्नी आहे ती एका अप्सरे समान सुंदर आहे. जर या दोन गोष्टींनी हा बांधला गेला नाहीये, आता याला कोण बांधू शकतं? आता यांना श्री चैतन्य महाप्रभूंप्रती आकर्षण झालंय, हा आता काही घरी राहणार नाही. अशा परिस्थितीतून रघुनाथदास गोस्वामींनी खूप उत्साह दाखवला, खूप दृढता दाखवली. आणि अशा परिस्थितीमध्ये रघुनाथदास गोस्वामी जेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंना भेटायला जातात, त्यांना भेटतात आणि त्यांच्या पुढे समर्पित होतात,
तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू त्यांना काय उत्तर देतात हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे. श्री चैतन्य महाप्रभू त्यांना म्हणतात, घरे जाओ स्थिर हो, घरे जाओ ना हो बातुल. स्थिर हो घरे जाओ ना हो बातुल, क्रमे क्रमे पाय लोक भव सिंधुकुल. रघुनाथ, तुम्ही आधी स्थिर व्हा. तुम्ही असं चलविचल होऊ नका. अध्यात्मात जर पुढे प्रगती करायची असेल तर चल विचलता कामी नाही येणार. आपल्याला स्थिर व्हावं लागेल, आपल्याला शांत व्हावं लागेल. तुम्ही या क्षणी मला समर्पित होऊ नका. या क्षणी तुम्ही घरी जा आणि एका वेड्यासारखं वागू नका. मध्येच तुम्हाला काहीतरी इच्छा झाली आणि आता तुम्ही इथे पळत आले माझ्याकडे आणि मध्येच आता तुम्ही म्हणताय की पूर्ण समर्पित व्हायचंय. स्थिर हो घरे जाओ न हो बातुल, क्रमे क्रमे पाय भव लोक सिंधुकुल. क्रमाक्रमाने हळूवार साधना भक्ती करा. योग्य ते निर्णय घ्या. एक 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 असे निर्णय घेत घेत तुम्हाला नक्की मी प्राप्त होणार. मग म्हणतात, मर्कट वैराग्य न कर लोक देखाया, यथा योग्य विषय भुंज अनासक्त होया. म्हणतात, मर्कट वैराग्य नका करू. मर्कट वैराग्य म्हणजे वानरांसारखं वैराग्य. का बरं? कारण वानर कधी वस्त्र परिधान नाही करत. वानर स्वतःची काही वेशभूषा नाही करत. म्हणून असं समजतं की वानरांना कुठल्याही कपड्यांशी, बाह्य वेशभूषेशी अजिबात आसक्ती नाही. पण म्हणतात हे वानर जेव्हा त्यांना अनेक अनेक मादा वानर भेटतात तेव्हा ते काही नियमांचं पालन नाही करत. याला म्हणतात मर्कट वैराग्य. मर्कट वैराग्य म्हणजे केवळ वेशभूषेनी वैराग्य आहे, पण चेतना किंवा वृत्ती बदलली नाही. त्याला म्हणतात मर्कट वैराग्य ना कर लोक देखाया. लोकांना दाखवण्यासाठी मी खूप मोठा भक्त आहे, मी खूप मोठा वैराग्य, हे करू नका. ज्या ज्या गोष्टींचा श्रीकृष्णांशी संबंध आहे, यथा योग्य विषय भुंज अनासक्त होया. तुम्ही आंतरिक अनासक्ती ठेवा, पण बाहेर जे गरजेचं आहे, जे काही कर्तव्य पालन करायचे आहेत, श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये ज्या ज्या गोष्टींना स्वीकार करायचंय त्या गोष्टींना तुम्ही स्वीकार करायला शिका. त्याच्यानंतर म्हणतात, अंतरे निष्ठा कर बाह्य लोक व्यवहार. तुम्ही तुमची निष्ठा आतमध्ये ठेवा, मनात ठेवा. बाह्य लोक व्यवहार, बाहेरच्या लोकांना योग्य जे व्यवहार आहेत ते दाखवण्यासाठी तुम्ही त्या प्रकारे तुमचं आचरण करा. आणि असं केल्याने अचिरत कृष्णे तो माय करीबे उद्धार. जेव्हा एक व्यक्ती बाह्य लोक व्यवहार, बाहेर जे काही गरजेचे ते करतो, पण आंतरिक निष्ठा करतो, आंतरिक त्याची दृढता आहे श्रीकृष्णांना प्राप्त करण्यासाठी, म्हणतात अचिरात कृष्ण तोमाय करीबे उद्धार. अशा प्रकारे श्रीकृष्ण नक्कीच तुम्हाला कृपा वर्षा करतील. अर्जुनाचा पण हाच प्रश्न होता. अर्जुन म्हणतात, या युद्धामध्ये मी अजिबात भाग नाही घेणार. आणि श्रीकृष्ण त्यांना म्हणतायत, तुम्ही आतमध्ये अनासक्त व्हा, पण बाहेर तुमचे कर्तव्य पालन करा. जर तुम्ही युद्ध सोडून गेले तर उद्या कधी ना कधी तुम्हाला त्रास होणार आणि तिथे तुम्हाला कष्ट होणार. त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचे कर्तव्य पालन करा आणि कर्तव्य पालन करता करता मनात अनासक्त व्हा. ही माझी सेवा आहे श्रीकृष्णांप्रती. हे मी माझ्या स्वार्थासाठी नाही करत आहे, हे मी श्रीकृष्णांच्या सेवेसाठी करतोय. अशी जेव्हा तुम्ही भावना ठेवणार तेव्हा तुम्हाला श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होणार. तर आपण सर्व जे साधक भक्त आहोत, हे आपण कधी कधी मोठ्या मोठ्या शास्त्रातले मोठे मोठे जेव्हा उदाहरणं वाचतो किंवा कथा वाचतो, त्यांनी लवकर प्रभावित होतो. आणि कधी कधी आपल्यामध्ये जसं असं होऊ शकतं की साधारण एका आईच्या पोटामध्ये 9 महिने गर्भ राहतो आणि 9 महिन्यानंतर योग्य काळ आल्यावर त्याचा जन्म घेतो. पण समजा 8 महिन्यामध्ये मूल जन्मलं तर त्याला म्हणतात प्री मॅच्युअर डिलिव्हरी. योग्य काळाच्या आधी जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याची तब्येत योग्य नसते आणि भरपूर काळजी घ्यावी लागते. तशा प्रकारे अनेक वेळा जेव्हा आपण योग्य प्रकारे आपल्या चेतनेचं पालन नाही करत, आपल्या विचारांचं संरक्षण नाही करत, आपल्या सेवेकडे आपण लक्ष देत नाही, तेव्हा अनेक वेळा असं होऊ शकतं की आपल्या भक्तीचं बाळ हे वेळेआधी जन्मू शकतं. आणि अशा वेळेस आपल्या भक्तीमध्ये तेवढी ताकद नाही राहत.
आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती नाही राहत. तर हा आपल्याला नेहमी विचार करायला पाहिजे की आपण प्री मॅच्युअर डिलिव्हरी आपल्या भक्तीची होते आहे का, हे आपण बघायला पाहिजे. त्याच्या पुढे श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, वृंदावन देखी जबे आसीबे नीलाचले. जेव्हा मी काही काळानंतर वृंदावनला जाणार आहे आणि वृंदावनहून जेव्हा परत नीलाचल इथे येणार आहे, वृंदावन देखी जबे आसीबे नीलाचले तबे तुम्ही आमा पाशा आईबे कोण छले. ते येऊ शकता आणि तेव्हा तुमच्या मनामध्ये काहीतरी छळ करायला लागेल तुम्हाला, कारण तुम्हाला साधारण मार्गाने तुमचे वडील, तुमचे काका हे मला प्राप्त करून देणार नाही. तेव्हा तुम्हाला काहीतरी छळ विचार करायला लागेल. यू विल हॅव टू थिंक ऑफ सम टेक्निक. म्हणतात, वृंदावन देखी जबे आसीबे नीला चले तबे तुम्ही आमा पाशा आसीबे कोण छले. कोणी विचार करेल, म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू एवढे मोठे संन्यासी आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की त्या काळी तू कुठला तरी छळ करून मला प्राप्त करू शकतोस, तेव्हा तो छळ काय असेल हे मला कसं माहिती, तेव्हा मी कुठल्या पद्धतीने तुम्हाला स्वीकार करीन हे मला कसं माहिती. मग तेव्हा श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, से छले से काले कृष्ण स्फुरिबे तो मारे, कृष्ण कृपा जारे तारे के राखी ते पारे. म्हणतात, से छले से काले कृष्ण स्फुरिबे तुम्हारे. तो छळ काय असेल तो त्यावेळी श्रीकृष्ण तुझ्या मनामध्ये स्फूर्ती देतील. कृष्ण कृपा जारे तारे के राखी ते पारे. म्हणतात, ज्या व्यक्तीला खरोखर श्रीकृष्णांची कृपा प्राप्त झाली आहे त्याला कोण अडवू शकतो, त्याला कोण थांबवू शकतो. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये जेव्हा विरोध होतो आणि लोकांकडून जेव्हा खूप बंधनं येतात किंवा अडथळे निर्माण होतात, तेव्हा अनेक वेळा आपण त्या अडथळ्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न करतो. आपण विचार करतो, माझ्या जीवनामध्ये या व्यक्तीने अडथळा निर्माण केलाय, त्या व्यक्तीशी मला थोडं सामोरे जावं लागेल. आणि यामध्ये श्री चैतन्य महाप्रभू रघुनाथाला सांगतायत, तू तुझ्या गुरूंच्या वचनांचं पालन करून श्रीकृष्णांची कृपा प्राप्त कर. मी तुला सांगतोय, बाह्य लोक व्यवहार अंतरे निष्ठा कर. बाह्य लोक व्यवहार अचिरात कृष्ण तोमाय करीबे उद्धार. श्रीकृष्णांची कृपा कधी प्राप्त होईल, जेव्हा आतमध्ये निष्ठा ठेवशील आणि बाहेर लोक व्यवहार करशील. आणि म्हणतात, त्या काळी जेव्हा श्रीकृष्णांची तुला कृपा प्राप्त होईल तेव्हा कृष्ण कृपा जारे तारे के राखी ते पारे. तर आपल्याला आपल्या नशिबाशी लढायचं नाहीये, आपल्याला श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करायची. आणि नशिबाशी लढता लढता अनेक वेळा जेव्हा आपली चेतना खालावते तेव्हा आपल्याकडल्या प्राप्त झालेली श्रीकृष्णांची कृपा पण नाहीशी होते. पण जरी कितीही काही अडथळे असले, अडचणी असल्या, पण त्या अडथळे आणि त्या अडचणींमध्ये राहून जेव्हा आपण गुरुवचनांप्रती एकनिष्ठ राहतो तेव्हा आपल्याला श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होते. आणि या वाक्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्याला श्रीकृष्णांची कृपा प्राप्त झालीये त्याला कोण अडवू शकतो. तर सगळं काही आपल्या शास्त्रांमध्ये स्पष्टपणे दिलंय. दृढता कशी असावी, दृढता अमुक अमुक व्यक्तीशी लढण्यासाठी किंवा आपल्या अडथळ्यांना काही चाप देण्यात आहे, भक्तिमय दृढता आहे, ती आहे श्रीकृष्णांची कृपा प्राप्त करण्यासाठी. यानंतर एक खूप सुंदर उदाहरण येतं श्री चैतन्य चरितामृतात आणि ते आहे प्रतापरुद्र महाराजांचे दृढ निश्चय. प्रतापरुद्र महाराज हे एवढे श्रेष्ठ राजे आहेत. प्रतापरुद्र महाराजांनी अशा प्रकारे ओरिसा प्रदेश सांभाळलाय की बंगाल नरेश सय्यद हुसेन शहा हे मुसलमान राजा आहेत. आणि हे मुसलमान राजा जरी खूप क्रूर आहेत आणि वैदिक संस्कृतीच्या विरुद्ध आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर मोठी सेना आहे, तरी पण ओडिसा या प्रदेशमध्ये कधीही प्रवेश करू शकले नाही. का बरं? कारण तिथे प्रतापरुद्र महाराजांचं राज्य होतं. तर प्रतापरुद्र महाराजांची जी महानता आपल्याला चैतन्य चरितामृतात दिसते ती या दृष्टीने दिसते की ते किती मोठे भक्त आहेत.
पण त्यांची एक दुसरी जी महानता आहे जी श्री चैतन्य चरितामृतामध्ये लिहिलेली नाहीये, ती इतिहासकारांनी लिहिली आहे. आणि इतिहासकारांच्या अनुसार प्रतापरुद्र महाराज हे खूप श्रेष्ठ राजे होते आणि त्यांनी शेजारच्या सय्यद हुसेन शहाला ओडिसामध्ये कधी प्रवेश करू दिला नाही. तर हे प्रतापरुद्र महाराज यांनी जेव्हा ऐकलं की श्री चैतन्य महाप्रभू सारखे श्रेष्ठ संन्यासी श्री चैतन्य महाप्रभूंचे दर्शन पाहिजे, मला या श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा पाहिजे, आणि अनेक वेळा सार्वभौम भट्टाचार्यांच्या द्वारे त्यांनी विनंती पाठवली श्री चैतन्य महाप्रभूंना, आणि महाप्रभू त्यांना म्हणतात हे आहेत ना एक राजे आहेत, हे एक विषयी आहेत आणि मी एक संन्यासी आहे, मला विषय संबंध असणाऱ्या विषयीशी काही घेणं देणं नाही. आणि श्री चैतन्य महाप्रभूंनी अनेक वेळा प्रतापरुद्र महाराजांसारख्या श्रेष्ठ वैष्णवाला भेटण्यापासून त्यांनी मना केलं. आणि हे बघून प्रतापरुद्र महाराज काय विचार करतात, त्यांना राग नाही आला. जरी राजा आहेत आणि श्री चैतन्य महाप्रभू एक गरीब संन्यासी आहेत, पण त्यांनी त्या संन्यासावर काही नियम नाही लादले, त्यांना जगन्नाथपुरी बाहेर नाही फेकलं. प्रतापरुद्र महाराज म्हणतात माझे जे कर्तव्य आहे ते मी करत राहणार आणि एक ना एक दिवशी मला श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होणार. आणि जेव्हा जगन्नाथपुरीमध्ये रथयात्रा आली तेव्हा रथयात्रेसाठी जगन्नाथजी रथावर आरूढ होण्यासाठी जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांच्या रस्त्यावर स्वतः एक झाडू घेऊन एक झाडू हे श्रीकार झाला परिवर्तन. पण यांना भगवंतांसाठी रस्त्यावर झाडू मारण्यासाठी काही कमीपणा नाही वाटत. हे किती श्रेष्ठ राजा आहेत. आणि त्यानंतर अनेक वेगवेगळे प्रसंग होतात. आपण कधीतरी यावर पण एक लेक्चर घेऊ शकतो की प्रतापरुद्र महाराजांनी कशी दृढता दाखवली. पण आपण जर थोडं फास्ट फॉरवर्ड केलं आणि जर पुढे पोहोचलो तर एक असा प्रसंग येतो की या रथयात्रेनंतर जेव्हा श्री चैतन्य महाप्रभू रथाची सेवा करून जेव्हा थकले तेव्हा शेजारी एका उपवनात एका बागेत जाऊन थोडा आराम करत होते, विराम केला, कारण नृत्य करून रथाला खेचून थोडे थकले होते. तेव्हा या प्रतापरुद्र महाराजांना सर्व वैष्णवांनी सांगितलं ही योग्य संधी आहे, तुम्ही खूप मोठे राजे आहात, पण तुम्ही त्वरित एक काम करा, राजवस्त्र सोडून साधे वस्त्र परिधान स्वीकार करा. तेव्हा प्रतापरुद्र महाराज जे खूप मोठे राजे आहेत, पराक्रमी राजे आहेत, त्यांनी सर्व राजवस्त्र सोडले आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या चरणांना सेवा सुरू केली. आणि श्री चैतन्य महाप्रभू आराम करतायत, त्यांचे डोळेही उघडे नाहीयेत, पण छानपणे अलगदपणे त्यांच्या चरणांची सेवा करता प्रतापरुद्र महाराजाला गीत गायला सुरुवात केली. आणि ते गीत गाताच श्री चैतन्य महाप्रभूंना लक्षात आलं हे व्यक्ती वैष्णव आहेत, यांना गोपींप्रती आस्था आहे, यांना श्रीकृष्णांप्रती आस्था आहे, हे भागवतातलं एक गीत गातात आणि हे एका संन्यासाची येऊन सेवा करतायत. अशा प्रकारे ही नम्र सेवा करणारे कोण आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारला प्रतापरुद्र महाराजांना. आणि प्रतापरुद्र महाराज काय म्हणतात, मी तुमच्या दासांचा दास आहे आणि माझ्या मनामध्ये हीच अभिलाषा आहे की तुमच्या दासांचा दास राहीन. दुसरी गोष्ट म्हणजे भागवताप्रती प्रेम, गोपींच्या प्रार्थना, श्रीकृष्णांना उद्देशून प्रार्थना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्रतापरुद्र महाराजांचा हा नम्र स्वभाव, ही नम्रता बघितली, मी तुमच्या दासांचा दास आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी तत्क्षण या प्रतापरुद्र महाराजांना आलिंगन केले आणि प्रतापरुद्र महाराजांना म्हटले तुमच्यासारखे वैष्णव खूप श्रेष्ठ वैष्णव आहेत. तर ज्या प्रतापरुद्र महाराजांना एकेकाळी श्री चैतन्य महाप्रभू म्हणत होते की मी त्यांना बघणं, श्री चैतन्य महाप्रभूंनी आलिंगन केले का? त्यांच्या दृढतेमुळे.
आणि ती दृढता म्हणजे काय, जर माझी सेवेची चेतना ठेवली तर श्री चैतन्य महाप्रभू मला नक्की एक ना एक दिवशी कृपा देतील. म्हणून वारंवार सर्व भक्तांना विनंती आहे, परिस्थिती बदलणार, लोक बदलणार, अनेक अनेक वस्तू या जगामध्ये बदलणार, पण आपली चेतना कधी बदलू द्यायला नाही पाहिजे. आपल्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे आपण जर आपल्या चेतनेप्रती एकनिष्ठ राहिलो तर श्री कृष्णांची कृपा, श्री चैतन्य महाप्रभूंची कृपा आपल्याला नक्की प्राप्त होईल. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आपण दृढतेबद्दल विचार करू तेव्हा एका व्यक्तीच्या दृढतेबद्दल विचार करणं हे खूप गरजेचं आहे, आणि ती म्हणजे हिरकणी. लहानपणापासून जेव्हा आपण मोठे झालो तेव्हापासून आपण हिरकणीची कथा ऐकतोय, पण यांची पण जी काही दृढता आहे, यांची पण जी काही एकनिष्ठता आहे, ती स्वार्थासाठी नाहीये. त्यांची दृढता पैसे प्राप्त करण्यासाठी नाहीये, त्यांची दृढता नाम कमावण्यासाठी नाहीये, त्यांची दृढता आहे कर्तव्य पालनासाठी. तर रायगड गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या ह्या एक साधारण गवळीन बाई आहेत, ज्या दूध विकण्यासाठी दररोज रायगडावर जायच्या, तिथे दूध विक्री करायच्या. आणि एकदा त्यांची कोणतरी ओळखीची एक मैत्रीण होती, वर बाळ होणार होतं, आणि त्या बाळणपणाच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा हिरकणी व्यस्त झाल्या तेव्हा त्यांना त्या दिवशी उशीर झाला, नाही तर साधारणतः कधी अशा उशीर व्हायचा नाही त्यांना. आणि गडाचे दरवाजे बंद झाले आणि शिवाजी महाराजांचा आदेश होता की मी सांगितल्याशिवाय गड कधी उघडणार नाही, आणि म्हणून तिथे वर फसल्या. आणि जे पहारेकरी आहेत त्यांना विनंती करतायत, माझं बाळ खाली एकटंय, आयुष्यभर विरहात रडत असेल, मला जाऊ द्या. पण मावळे म्हणाले, महाराजांची आज्ञा आहे, महाराजांची आज्ञा मी टाळू शकत नाही. तर एक दोनदा त्यांनी विनंती केली, पण त्यांना लक्षात आलं शिवाजी महाराजांची आज्ञा आहे. अनेक वेळा आपल्या जीवनात पण असा प्रसंग येतो की आपल्याला अमुक अमुक गोष्ट व्हावी असं वाटत असतं, आणि त्या परिस्थितीमध्ये त्या सीमित दृष्टिकोनाने ते करणं खूप गरजेचं पण असतं. पण तेव्हा आपल्यापेक्षा श्रेष्ठ जनांनी काहीतरी आदेश दिलेला असतो, किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ जनांनी काहीतरी एक नियोजन केलेलं असतं, किंवा काही नियम काय असतात, आणि त्या परिस्थितीमध्ये ते नाही. दरवाजे उघडणार आणि सूर्योदय झाल्यावर दरवाजे बंद होणार, या दोन काळाच्या मध्ये, सूर्यास्तामध्ये आणि सूर्योदयामध्ये दरवाजे कधीच उघडणार नाही. यासाठी काय बरं कारण असेल? का एकदा दरवाजे बंद झाल्यानंतर, का संध्याकाळ झाल्यानंतर, का सूर्यास्त झाल्यानंतर दरवाजे बंद नाही होणार? सुरक्षिततेसाठी. एवढे सर्व सैनिक, शिवाजी महाराज स्वतः, जिजाबाई, हे सर्व वर राहत आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी, स्वराज्यासाठी, महाराष्ट्रासाठी हे किती गरजेचं होतं. पण त्यांच्या बाळाचं काय? पण बघा हिरकणीचा स्वभाव काय, त्यांनी शिवाजी महाराजांना कोसलं नाही. त्यांनी हे नाही विचार केला, काय मोठे आले, वर बसून काहीतरी नियम काढतायत आणि आता माझ्या बाळाचं काय होणार. त्यांना लक्षात आलं शिवाजी महाराजांवर केवळ माझ्या परिवाराची जबाबदारी नाहीये, शिवाजी महाराजांवर संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे, शिवाजी महाराजांवर महाराष्ट्राला स्वराज्य देण्याची जबाबदारी. आणि जेव्हा त्यांच्यावर एवढ्या सर्व लोकांची जबाबदारी आहे, तर जेव्हा नियोजन करतील, जेव्हा नियम बनवतील, तेव्हा त्या प्रकारे नियम बनवायला लागतील ज्याच्यामध्ये सर्वांचं सर्वसमावेशकता असायला पाहिजे. केवळ एकेका परिवारासाठी जर शिवाजी महाराजांनी नियम बनवले तर कठीण परिस्थिती निर्माण होईल. म्हणून हिरकणीने शिवाजी महाराजांना नावं न ठेवता त्या नियोजनाला पालन करून एक मार्ग शोधून काढला. तर आपल्या सर्वांना पण याच्यामध्ये शिकण्यासाठी एक गोष्ट आहे की कधी कधी काही नियम आपल्या श्रेष्ठजनांनी जे लावलेले असतात ते सर्व समावेशक परिस्थितीने लावलेले असतात, सर्व भक्तांना बघून लावलेले असतात,
आणि किती सर्व समावेशकता दाखवली तरी पण नियम जेव्हा आपण 200-300 भक्तांसाठी करतो, 1 किंवा 2 भक्तांना त्याच्यामध्ये त्रास होणार. कोणाला ना कोणातरी वाटणार की हा नियम असा काय आहे, माझ्या दृष्टीने हा नियम चांगला नाहीये. पण जर प्रत्येकाने ठरवलं की माझ्या दृष्टीने सर्व नियम पाहिजेत, सर्वांसाठी ते नियम कधीच होऊ शकत नाही. म्हणून जेव्हा आपण विचार करतो की सर्वांच्या दृष्टीने काही नियम बनवले आहेत, त्यातून 1-2 नियमांमध्ये मला त्रास होत असेल, पण 98 नियम माझ्यासाठी चांगले आहेत. 98 नियम हे माझ्यासाठी पण योग्य आहेत. जेव्हा असा आपण दृष्टिकोन ठेवू, तेव्हा त्या 2 ज्याच्यामुळे आपल्याला चांगली परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला आपण पालन करू. पण एक साधारण व्यक्ती नेहमी विचार करतो, मला या 2 नियमांचा त्रास का होतोय? तो हे बघत नाही की 98 नियमांचा मला फायदा होतोय. तर आपण याच्यावर नेहमी विचार करायला पाहिजे. तर हिरकणींनी काय केलं असेल? सर्व त्या गडावर त्यांनी बघितलं की कुठे काही मार्ग आहे का खाली जाण्यासाठी, आणि बघितलं पश्चिम दिशेला खूप खोल दरी होती आणि त्या दरीने खाली जाण्याचा मार्ग हा खूपच कठीण होता. असं म्हणू शकतो की असंभव होता. तर तो एवढा कठीण मार्ग आहे की शिवाजी महाराजांनी त्या बाजूला बुरुज किंवा त्या बाजूला भिन्न नाही कोणी त्या मार्गाने. आणि हिरकणीला लक्षात आलं, माझ्या बाळाला सेवा करण्यासाठी, माझं कर्तव्य पालन करण्यासाठी हाच एक मार्ग माझ्याकडे आहे. आणि हिरकणी ज्या मार्गाने मोठे मोठे सैनिक कधी वर येऊ शकत नाही, दिवसा ढवळ्या प्रकाशात येऊ शकत नाही, त्या मार्गाने हिरकणी रात्रीच्या अंधारात तिथून खाली गेली. तर तेव्हा म्हणतात त्यांना काय काय अडचणी आल्या, तर त्या मार्गाने खाली जाण्यासाठी सर्व काटेरी झाडं होते. तर त्यांच्या पूर्ण चेहऱ्यावर आणि त्यांच्या पूर्ण शरीरावर काट्यांचे वेगवेगळे चिन्ह झाले. पूर्ण काट्यांनी रक्तबंबाळ झाले. त्यांचे कपडे फाटले. म्हणतात अनेक ठिकाणी मधमाशांचे पोळं होते. पर्वतांवर अनेक वेळा मधमाशांचे पोळं असतात. मधमाशांनी त्यांना चावलं. कुठे कुठे फार विषारी सर्प होते, त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला. आणि म्हणतात कुठे कुठे असं पण होतं, जेव्हा खाली पायथ्याजवळ पोहोचले, आपल्या गावाजवळ जेव्हा पोहोचले, तेव्हा वाघ, सिंह यांना पण त्यांना सामोरे जावं लागलं. या सर्व कष्टांना पार करून हिरकणी आपल्या बाळाला भेटायसाठी जेव्हा गेली, तेव्हा जे त्यांच्या मनात होतं तेच त्यांनी बघितलं की बाळ खूप रडत होतं आणि बाळ विचार करत होतं, आई कुठे, आई कुठे. तर जेव्हा दुसऱ्या दिवशी हिरकणी परत गडावर दरवाजा जेव्हा उघडला सूर्योदयानंतर, तेव्हा परत रोजच्या प्रमाणे अनेक वर्षांप्रमाणे हिरकणी बाहेर उभी होती आणि हातामध्ये मडकं होतं शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी. तर हे पहारेकरू जे होते ते विश्वास करू शकले नाही. असं कसं काय होऊ शकतं? तुम्ही बाहेर कशा काय गेल्या? त्यांनी सांगितलं, मी त्या दरीनी खाली गेले, माझ्या बाळाची काळजी घ्यायची होती, तुम्हाला मी सांगितलं होतं काल. ते विश्वास करेना. त्यांना विश्वासच पोहोचला नाही की जिथून सैनिक चढू शकत नाही तिथून एक बाई कशी खाली जाऊ शकते. आणि त्यांनी म्हटलं की तुम्ही खोटं बोलताय आणि तुम्ही काहीतरी चोरी केली, तुम्ही कुठून तरी काहीतरी चोरवाट काढली आहे, तुम्हाला मी महाराजांकडे घेऊन जातो. आणि शिवाजी महाराजांकडे खुद्द जेव्हा हिरकणी गेल्या, तेव्हा हिरकणींनी आपल्या शरीरावरचे सर्व चिन्ह दाखवले आणि शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी घेऊन गेले. आणि शिवाजी महाराजांनी तेव्हा त्यांना म्हटलं, आता दिवस आहे, आता प्रकाश आहे, तुम्ही या ठिकाणहून आता पुन्हा एकदा खाली जाऊ शकता का? हिरकणींनी जेव्हा तिथे वाकून बघितलं, तेव्हा बघितलं, बाप रे, ही तर असंभव गोष्ट आहे. आणि त्यांनी तेव्हा लक्षात आलं, दिवसा जर प्रकाश असता तर कदाचित मी या मार्गाने खाली गेले नसते. पण तेव्हा माझ्यासमोर अंधार होता आणि माझ्यासमोर एकच दृश्य होतं की माझ्या बाळाचं काय होणार. आणि त्या अंधारामध्ये आपण एका दृष्टीने म्हणू शकतो त्या अज्ञानामुळे, पण हे अज्ञान कुठल्या माहितीये, हे प्रेमामुळे प्रेरित अज्ञान आहे. तर अनेक वेळा आपण बघतो की शुद्ध भक्त आहेत, हे भगवंतांसाठी खूप मोठे मोठे धोके स्वीकारतात. त्यांचं कसं होतं, त्यांच्या डोळ्यामध्ये पण प्रेमाचं अंधार आहे. तर एक अंधार असतो जो मायाचा अंधार असतो, एक अंधार असतो तो अज्ञानाचा अंधार असतो, आणि एक अंधार असतो तो असतो प्रेमाचा अंधार. यशोदामाईंना प्रेमाचा अंधार आहे. यशोदामाईंना लक्षात येत नाही की जे श्रीकृष्ण माझे मुलगे आहेत हे परम परमेश्वर आहेत. नंद महाराजांना हे लक्षात येत नाही की श्रीकृष्ण परम परमेश्वर आहेत, त्यांच्याकडे प्रेमाचा अंधार आहे.
तर हिरकणीच्या डोळ्यांमध्ये प्रेमाचा अंधार होता आणि त्या प्रेमाच्या अंधारामध्ये दृढ निश्चयाने त्या खाली जाऊ शकल्या आणि आपल्या बाळाची सेवा करू शकल्या. अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला कोणाबद्दल प्रेम असेल किंवा कमीत कमी कर्तव्य पालनासाठी दृढ निश्चय असेल, तेव्हा आपण आपल्या जीवनात आपण साधना योग्य प्रमाणे करू शकतो. एकदा एक कथा येते की एक भक्त होते आणि त्या भक्तांनी परमेश्वराला प्रार्थना केली, हे परमेश्वरा, माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत, कृपया तुम्ही मला मदत करा. आणि परमेश्वर एक दिवशी त्यांच्या समोर प्रकट झाले आणि परमेश्वर त्यांना म्हणतायत, मी तुला एक छोटस काम देतो. तुझ्या घराबाहेर माहितीये एक खूप मोठा दगड आहे, त्या दगडाला तुला धक्का मारायचा आहे. यांनी ऐकलं. पहिल्या दिवशी त्यांनी धक्का मारायचा प्रयत्न केला आणि विचार केला की जर परमेश्वरांनी सांगितलंय आणि परमेश्वर माझ्या जीवनात कधी आले, जेव्हा मी त्यांना तशी प्रार्थना केली. म्हणजे परमेश्वर येतात ते आपली प्रार्थना पूर्तीसाठीच येतात. परमेश्वरांचं कर्तव्य आहे की भक्तांची इच्छा पूर्ती करणे, आणि मी तर खूप श्रेष्ठ भक्त आहे, तर माझी इच्छा पूर्ती करण्यासाठीच आले होते परमेश्वर, आणि त्यांनी मला जे काम दिलंय ते मी करतो. ठीक, काय करायचंय? दगडाला, मोठ्या एका शिळेला मला धक्का मारायचा. धक्का मारला पण ती शिळा काही हल्ली नाही. नो प्रॉब्लेम. 2 दिवसांनी परत एकदा प्रयत्न केला, हात दुखायला लागले होते त्यांचे, तरी पण म्हणाले परमेश्वरांनी जर सांगितलं तर नक्की ही शिळा हलणार. 1-1.5 महिना जेव्हा रोज प्रयत्न केले आणि अनेक वेळा विचार आला की मला ही अशी असंभव सेवा का दिली आहे, मला हा असंभव कार्य का दिलाय. एक दिवशी खूप हताश झाले, पुन्हा एकदा परमेश्वराला हात जोडून नम्रतेने प्रार्थना केली. परमेश्वर त्यांच्यासमोर उपस्थित झाले आणि त्यांना विनंती केली, परमेश्वरा, तुम्ही मला जी सेवा दिली ही असंभव सेवा दिसते, माझ्याकडून ती सेवा झाली नाही, मला माफ करा. तुम्ही म्हटलं होतं शिळेला तुम्ही हलवा, पण मी ते करू शकलो नाही. परमेश्वर म्हणाले, मी असं बोललोच नव्हतो. अरे, तुम्हीच तर बोलले होते दगडाला हलवायला पाहिजे. म्हणतात, नाही, मी तुला सांगितलं होतं शिळेला धक्का मारा, त्याला हलवा म्हटलं नव्हतं मी. म्हणलं, म्हणजे त्या दोघांमध्ये काय अंतर आहे? म्हणतात, तुमची अपेक्षा आहे, तुम्ही असं ते ऐकलं की मी म्हणतोय शिळेला तुम्ही हलवा, त्याचं स्थानांतर करा, पण मी तुम्हाला असं नाही म्हटलं. मी म्हटलं की तुम्ही शिळेला धक्का मारा. धक्का मारा म्हणजे? मग ते म्हणतात, धक्का मारा म्हणजे तुम्ही तुमचे प्रयत्न करा, ती शिळा हलेल असा माझा अजिबात अपेक्षा नव्हती, किंवा माझं म्हणणं असं अजिबात नव्हतं. म्हणजे म्हणजे थोडे तुमचे शर्ट आहे ना, तो थोडासा वर करा आणि तुमचे हाताचा बळ वाढलाय का ते बघा. जेव्हा त्यांनी शर्ट वर केला आणि आपल्या हाताकडे बघितलं, तेव्हा त्यांना दिसलं त्यांच्या हाताच्या दंडांमध्ये खूप छान शक्ती निर्माण झाली आहे आणि त्यांचे हात खूप बलवान झाले आहेत. तेव्हा परमेश्वरांनी सांगितलं, तुला आठवतं तुझी मूळ प्रार्थना काय होती? तुझी मूळ प्रार्थना होती की तुझ्या जीवनामध्ये भरपूर कष्ट आहेत, तुझ्या जीवनामध्ये भरपूर संघर्ष आहेत, आणि त्या संघर्षांसाठी तुला माझी मदत हवी होती. ती मदत मी तुला दिली. कशी माहितीये? तुझे स्वतःचे बाहू, तुझे स्वतःचे भुजा, तुझे स्वतःचे हात हे मी बलवान करून दिले, आणि ते बलवान करण्यासाठी तुला सेवा दिली. माझ्याकडून हाच आशीर्वाद आहे की मी तुला जर मदत केली प्रत्येक ठिकाणी, तर कदाचित तू कमजोर होशील आणि तुला असं वाटेल की मी कमकुवत आहे आणि परमेश्वरच माझी मदत करतील. पण मी तुला दृढ निश्चय निर्माण करण्यासाठी, स्वतःमध्ये बळ निर्माण करण्यासाठी तुला प्रेरणा दिली, आणि आता तू स्वशक्तीने, स्वबळाने तुझ्या सर्व संघर्षांना सामोरे जाऊ शकतोस. तेव्हा त्या व्यक्तीला लक्षात आलं की परमेश्वर जेव्हा कृपा देतात, प्रत्येक वेळेस अशी कृपा नाही देत जेणेकरून ते सर्व काही करतील. परमेश्वर अनेक वेळा अशी कृपा देतात जेणेकरून आपण खंबीर होऊ, आपण थोडे बलवान होऊ, आपण थोडे दृढ निश्चयी होऊ आणि आपल्या जीवनातल्या संघर्षांना आपणच सामोरे जाऊ. तर सर्वांसाठी हा प्रश्न आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारची कृपा पाहिजे, जिथे प्रत्येक वेळेस तुम्हाला भगवंतांना विनवणी करायला लागते आणि भगवंत येऊन तुमची सेवा करतील? की आपण जेव्हा भगवंतांना प्रार्थना करू, हे भगवंता मला या संघर्षामध्ये शक्ती दे, तेव्हा भगवंत आपल्याला असं काहीतरी देतील जेणेकरून आपली स्वतःची बळ, आपली स्वतःची शक्ती, आपल्या स्वतःचा क्षमता ही वाढेल, आणि स्वतःच्या क्षमतेने, स्वतःच्या प्रेरणेने, स्वतःच्या बळाने आपण त्या संघर्षांना सामोरे जाऊ शकतो आणि त्यांना पार करून आपण परमेश्वराची काहीतरी खरोखर
शुद्ध सेवा करू शकतो. पण परमेश्वराची शुद्ध सेवा करण्यासाठी, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी आपल्यामध्ये किती दृढ निश्चय पाहिजे. आणि तो दृढ निश्चय जर आपल्यामध्ये नसेल तर परमेश्वर किंवा त्यांचे प्रतिनिधी गुरु हे आपल्याला त्या गोष्टीवर काम करायला शिकवतात. परमेश्वराची साक्षात सेवा करणं सोपी गोष्ट नाही. कारण परमेश्वराच्या सेवेमध्ये एक क्षण जरी आपलं दुर्लक्ष झालं आणि आपल्या सेवेचा स्तर जर खालवला, विचार करा त्या सेवेचा स्तर खालवण्याचा काय म्हणणार दुष्परिणाम कोणावर होणार आहे? आपल्यावर नाही होणार आहे. आपण परमेश्वराची सेवा करतोय, परमेश्वरावर आपल्या सेवेच्या स्तराच्या खालावण्याचा दुष्परिणाम होणार आहे. म्हणून परमेश्वराची सेवा किती उच्च स्तराला व्हायला पाहिजे, परमेश्वराची सेवा किती निरंतर व्हायला पाहिजे. आणि ही निरंतर आणि ही उच्च स्तराची सेवा करण्यासाठी आपण किती दृढ निश्चयी पाहिजे, आपल्यामध्ये किती एकनिष्ठता पाहिजे. आणि तो दृढ निश्चय, ती एकनिष्ठता आपल्यामध्ये निर्माण करण्यासाठी आपल्याला आपल्या गुरूंची आज्ञापालन करण्याची किती गरज आहे. जर आपल्या गुरूंचं आपण आज्ञापालन नाही केलं, आपल्या आचार्यांनी दिलेल्या मार्गाचा जर आपण अवलंब नाही केला, तर आपल्या निम्न स्तराने आपण परमेश्वराची सेवा करायचा निर्धास्त करू. आणि त्या निम्न स्तराची सेवा जेव्हा आपण श्रीकृष्णांना अर्पण करू, श्रीकृष्ण पण म्हणतील, अरे हे काय स्तर तुझं, माझी सेवा करायचं, माझी सेवा करतोयस की इतर कोणाची सेवा करतोयस? कुठे माझे बाकीचे शुद्ध भक्त जे शुद्ध भावनेने, शुद्ध क्रियाने, शुद्ध शब्दांनी माझी सेवा करतात, आणि कुठे हे तुझे दूषित विचार, आणि कुठे हे तुझे दूषित वाक्य, आणि कुठे हे तुझे दूषित कर्म? तर आपल्या दूषित कर्मांना, आपल्या दूषित वाक्यांना, आपल्या दूषित विचारांना जर आपल्याला पवित्र करायचं असेल तर आपल्याला श्रेष्ठ आपल्या गुरुजनांच्या आज्ञापालन केल्याशिवाय मार्ग नाही. तेव्हा कुठे आपल्या सेवेचा, आपल्या विचारांचा आणि आपल्या कर्मांचा स्तर उंचावेल. म्हणून अनेक वेळा जेव्हा गुरु किंवा आपल्यापेक्षा श्रेष्ठ जेव्हा आपल्याला काही सेवा देतात, त्या सेवेमध्ये आपल्याला वाटतं की काहीतरी परिवर्तन घडायला पाहिजे. जसं या मनुष्याला असं वाटत होतं की हे जे दगड आहे, ही जी शिळा आहे, ही स्थलांतरित व्हायला पाहिजे. बदल घडणार आहे, पण बदल बाहेर नाही घडणार आहे. जर आपण आज्ञा पालन केली, जर आपण सेवा पालन केलं तर बदल घडणार आहे, पण तो बदल बाह्य नाहीये, तो बदल आंतरिक आहे. ही शिळा हलणार नाहीये, पण शिळा न हलता आपल्या भुजांमधला बळ वाढणार आहे. तसंच जेव्हा आपण गुरूंचं आज्ञा पालन करतो तेव्हा बाहेर काही जास्ती बदलत नाही, लोकांमध्ये जास्ती काही परिवर्तन होत नाही, पण आपल्या हृदयामध्ये नम्रता होते, आपल्या हृदयामध्ये एकनिष्ठता होते, आपल्या हृदयामध्ये श्रेष्ठ दृष्टिकोन येतो. आपली दृष्टी उच्च स्तराची होते की हो, बाहेर फारसं काही बदलणार नाहीये, आपल्याला आतमध्ये जाऊन आपल्या स्वतःची परीक्षा करण्यासाठी एक सवय लागते. तर म्हणून अनेक वेळा आपल्याला हे जे आता स्क्रीनवर जे चित्र आहे हे लक्षात राहायला पाहिजे की शिळा काही हलणार नाहीये, शिळा शिळा आहे. परिस्थिती काही बदलणार नाहीये, परिस्थिती आहे. काळ काही बदलणार नाहीये, काळ काळ आहे. आणि अनेक वेळा लोक पण बदलणार नाहीयेत, लोक आहेत. पण तर जर आपण आज्ञापालन केलं परमेश्वराचं किंवा त्यांच्या प्रतिनिधींचं, आपल्या भुजांमध्ये बळ येईल, आपल्या दृढतेमध्ये वाढ होईल. म्हणून परमेश्वराची आज्ञापालन करून आपलं बळ आहे ते वाढतं. आपल्या बळ वाढण्यासाठी आपण आज्ञापालन करतोय, लोकांना बदलण्यासाठी आपण आज्ञापालन नाही करत. आपण पुढे जाऊया. हे आपण सत्वगुणी दृढतेबद्दल चर्चा केली. त्याच्या पुढे भगवद्गीतेमध्ये हा जो श्लोक येतोय, रजोगुणी दृढता. यया तु धर्म कामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृती सा पार्थ राजसी. या श्लोकाचं आपण भाषांतर वाचूया. परंतु हे अर्जुन, ज्या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना आसक्त असतो, तो निश्चय राजसिक होय. तर राजसिक दृढतेबद्दल आता आपल्याला सांगतायत. आणि राजसिक दृढतेबद्दल जेव्हा चर्चा करतो तेव्हा आपण ध्रुव महाराजांचं उदाहरण ठेवू शकतो. ध्रुव महाराज यांना अपमानित
केल्यानंतर आपल्या आईकडे गेले. आईने त्यांना सांगितलं तू परमेश्वरला जाऊन माग. आणि परमेश्वरला प्राप्त करण्यासाठी जेव्हा गेले तेव्हा त्यांना नारद मुनी भेटले. नारद मुनींनी त्यांना मंत्र दिला, ओम नमो भगवते वासुदेवाय. या मंत्राचा जप करता करता ध्रुव महाराजांनी खूप कठोर तपस्या केली आणि 6 महिन्यात त्यांनी श्रीकृष्णांचे दर्शन प्राप्त केले. पण हे सर्व जे काही केले याच्यामध्ये जी दृढता होती ती कशासाठी होती? मला एक स्थान पाहिजे. स्थानाभिलाषी तपसी स्थितोस्मी तम प्राप्तवान देव मुनींद्र गुह्यम. म्हणतात स्थानाभिलाषी तपसी स्थितो. आणि माझा एक स्थान पाहिजे होतं जिथून मला कोणी कधी हलवू शकत नाही. त्या स्थानाच्या प्राप्तासाठी, त्या अभिलाषेसाठी मी तुमची सेवा केली. आणि म्हणतात तम प्राप्तवान देव मुनींद्र गुह्यम. आणि अशा तपस्येने, अशा एकनिष्ठतेने मी तुम्हाला प्राप्त केलंय. तर जेव्हा आपण स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी, स्वतःच्या आर्थिक सामाजिक वाढीसाठी जेव्हा आपण परमेश्वराची आराधना करतो किंवा आपण फार मेहनत करतो किंवा दृढ निश्चयी बनतो, त्याला राजसी दृढता असं म्हटलंय. त्यासाठी एक छान उदाहरण आहे. हे 3 बेडूक आहेत जे एकदा काही लोणी, काही ताक, दही अशा एका भांड्यामध्ये पडले. खूप मोठं भांड होतं, एका गवळ्याच्या घरी असेल हे, आणि त्याच्यामध्ये दूध, दही, ताक असं काहीतरी होतं, त्याच्यामध्ये पडले हे. तर आता 2 बेडूक आहेत, ते थोडे ते धरून आहेत काठाला भांड्याच्या आणि विचार करतात की आम्हाला बाहेर पडायचंय. पण हा जो तिसरा बेडूक आहे त्याने थोडं डोकं चालवलं, म्हणाला हे तर दही दिसतंय, हे तर ताक दिसतंय, आणि त्याला जर आपण घुसळलं तर त्याच्यातून लोणी बनतं. त्यांनी थोडं डोकं वापरलं आणि त्यांनी तिथे आतमध्ये असं पोहायला अशी ऍक्शन केली. हात पाय त्यांनी हलवले. तर असं झालं की जसं काही दह्यामध्ये घुसळलं त्याने. आणि जेव्हा आपण दह्याला घुसळतो तेव्हा त्याच्यातून लोणी असं तरंगतं आणि खाली ताक राहतात. अशा प्रकारे या बेडकाच्या पोहण्यामुळे तिथे थोडं लोणी तयार झालं आणि त्या लोण्यावर हे 3ही बेडूक असे उभे झाले, कारण लोण्यामध्ये त्यांना स्थिरता मिळाली, त्यांना स्थान मिळालं. आणि त्यावर लोण्यावर उभे राहून त्यांनी या भांड्याच्या बाहेर उडी मारली. तर अशा प्रकारे आपल्या जीवनात पण कधी कधी अशी परिस्थिती येऊ शकते जिथे आपण एका कठीण परिस्थितीमध्ये गेलोय आणि तिथे आपण बुडू शकतो, आपले प्राण पण जाऊ शकतात. पण तेव्हा आपण थंडपणे विचार करायला पाहिजे, जी काही परिस्थिती आहे त्याचं मी काय करू शकतो, त्याच्यामध्ये मी काय करू शकतो, या परिस्थिती बाहेर मी काय करू शकतो याच्यावर विचार करून फायदा नाही. परिस्थिती माझ्यावर आली आहे किंवा मी परिस्थितीमध्ये सापडलोय, मी परिस्थितीमध्ये फसलोय. ज्या काही परिस्थितीमध्ये मी फसलो आहे त्या परिस्थितीला मी कसं स्वीकार करू शकतो आणि त्या परिस्थितीतून मी कसं बाहेर पडू शकतो याच्यावर आपण विचार करायला पाहिजे. आणि कोणाला काही कोसत न, काही शाप देता, कोणाला काही वाईट विचार न करता या बेडकांनी जेव्हा तिथे परिश्रम केले तेव्हा तिथे लोणी तयार झालं आणि त्या लोण्यावर उभा राहून या 3 बेडकांनी बाहेर उडी मारली आणि स्वतःला वाचवलं. तर याच्यातून आपण शिकू शकतो की आपण पण अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये नेहमी सकारात्मक प्रवृत्ती ठेवली पाहिजे, तो दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि ताक, दही याला वेगळं करून लोणी तयार करायला पाहिजे आणि त्या लोण्यावर उभं राहून आपण बाहेर जाऊ शकतो. तर स्वार्थासाठी पण ही दृढता गरजेची आहे. विचार करा, जर या जीवनामध्ये स्वार्थ प्राप्तीसाठी जरी दृढतेची गरज आहे, तर परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी, भक्तांची सेवा करण्यासाठी आपल्यामध्ये दृढतेची किती गरज आहे. जर साधारण पैशांसाठी लोक दृढता दाखवतात, शिक्षणासाठी लोक दृढता दाखवतात, सामाजिक कल्याणासाठी जर लोक दृढता दाखवतायत, तर भक्त लोक परमेश्वराला खुश करण्यासाठी, गुरूंना खुश करण्यासाठी, वैष्णवांच्या आनंदासाठी दृढता किती ही आपल्याला गरजेची आहे. आणि मग आता शेवटचा श्लोक आहे, तो आहे तमोगुणी दृढता. याचं आपण फक्त वाचन करूया आणि पुढच्या प्रवचनामध्ये आपण याच्यावर पुढे चर्चा करूया. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचती दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. आपल्याकडे 2च मिनिटं उरलेत, त्यामध्ये आपण
भाषांतर पुढच्या वेळेस वाचूया आणि त्याच्यावर चर्चा आपण पुढच्या वेळेस करूया. तर आज आपण काय काय चर्चा केली? आपण आज चर्चा केली की दृढता ही सत्व गुणातली कशी असू शकते. रघुनाथ दास गोस्वामींचं उदाहरण बघितलं, प्रताप रुद्र महाराजांचं उदाहरण बघितलं, आणि त्यानंतर आपण हिरकणीचं उदाहरण बघितलं, आणि त्यानंतर ज्या माणसाला परमेश्वराने सांगितलं की ही मोठी शिळा तू धक्का मार, ते उदाहरण बघितलं. त्यातून आपण शिकवणी बघितल्या, आणि राजसिक दृढता ही पण आपण बघितली, आणि पुढच्या वेळेस आपण तामसिक दृढता बघू आणि त्यावर अजून पुढची चर्चा करू. तर या क्षणी मी आपल्या बोलण्याला थांबवतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. तुमच्यामुळे मला एक संधी मिळते भगवद्गीतेतले काही मुद्दे तुमच्या समोर प्रस्तुत करण्यासाठी. तर खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. या क्षणी मी लोकांना प्रश्न विचारण्याची संधी देतो, किंवा कोणाला काही अनाउन्समेंट्स करायचे असतील तर अनाउन्समेंट्स करू शकतो. हरे कृष्ण प्रभू. आवाज भरपूर कमी आहे, थोड्या मोठ्या आवाजात बोलणार. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. हा, दंडवत प्रणाम. प्रभूजी, आज्ञेचं पालन आपण आपल्यापेक्षा छोट्या भक्तांचं करत ना. आपण कधी कधी वाटतं आपल्यापेक्षा लहान आहेत, आपण त्यांचं आज्ञेचं पालन कशाला करायचंय असं कधी कधी मनात येतं. होय, बरोबर आहे. मग प्रश्न काय आहे प्रभूजी? म्हणजे आज्ञेचं पालन आपण सगळ्यांचंच केलं पाहिजे, छोटे असो मोठे असो, चांगल्या गोष्टीसाठी. परंतु कधी कधी मनाला वाटतं की आता मी मोठा आहे, माझ्यापेक्षा ते लहान आहेत, आपण कसं ऐकायचं त्यांचं. त्यामुळे अशा परिस्थितीत जर आपण हा दृष्टिकोन ठेवला की आपण आपल्या दृष्टीने बघतोय, तर आपला दृष्टिकोन कदाचित सीमित असू शकतो, छोटा असू शकतो, आणि त्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला वाटतात की ह्या अशा व्हायला पाहिजे, तशा व्हायला पाहिजे. पण समजा कोणी समजूतदार व्यक्ती आहे आणि ते समजूतदार व्यक्ती समजा उंच स्तरावरून बघतायत की नाही, अशा प्रकारे जर आपण केलं तर आजही आपल्याला कष्ट नाही होणार, आजही आपल्या जीवनात समस्या नाही होणार, आणि उद्या पण आपल्या जीवनात समस्या नाही होणार. उद्या पण आपल्याला नियोजन करायचंय. असं नाही की आपल्याला आपली जी काही सेवा करायची ती एका दिवसासाठी करायची आहे किंवा एका महिन्यासाठी करायची आहे. असं नाही की आपल्या मंदिराला आपल्याला केवळ 2020 मध्ये चालवायचंय. आपल्याला आपल्या मंदिराला अनेक अनेक वर्ष चालवायचंय. पंढरपुरातलं जे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं, ते किती वर्षांपासून असेल? तर म्हणतात अनेक अनेक युगांपासून येते. आता जेव्हा मागच्या द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण आले होते, त्या युगातल्या, त्या द्वापर युगातलं नाही आहे ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. म्हणतात अनेक अनेक युगांआधी जेव्हा द्वापर युग होता तेव्हाचं मंदिर आहे. ही जी लीला आहे, द्वारकाधीश इथे आले होते दिंडीर वनामध्ये, ती आता 5000 वर्षापूर्वी जे श्रीकृष्ण होते ना, त्यांच्या जीवनातली ती कथा नाहीये. अनेक अनेक युगांच्या आधीतली ती कथा आहे. याचा अर्थ ते जे मंदिर आहे हे अनेक अनेक युगी, अनेक अनेक युगांपासून तिथे विठ्ठल उभे आहेत. विचार करा, जर ज्यांनी ते मंदिर चालवलंय, जे मंदिर चालवलं त्यांनी जर विचार केला की आपण काय 2, 3, 4, 5, 50, 60 वर्ष चालवण्यासाठी आपण मंदिराचं नियोजन करू, पण युगे 28 उभा, युगे 28 उभा विठ्ठल आहे. तर आपण चला युग 28 नाही, पण कमीत कमी आपण विचार करू की आपण या जगामध्ये राहेपर्यंत आपलं जीवन जेवढं लांब आहे तेव्हापर्यंत तरी आपण मंदिर ठेवायचंय आपल्याला. याचा अर्थ
आज जी परिस्थिती आहे, आज जी समाज व्यवस्था आहे, त्याला पण आपल्याला गृहीत धरायला लागणार. 10 वर्षांनी समाज बदलणार आहे. 10 वर्षांनी भारत देश बदलणार आहे. पुढच्या वर्षीच बघा तुम्ही, अर्थव्यवस्था बदलणार आहे प्रभूजी. या कोविड रोगामुळे, कोरोना रोगामुळे अर्थव्यवस्थेवर किती मोठा दबाव आलाय. भारताच्या, पूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती मोठा दबाव आलाय. या सर्व अर्थव्यवस्थेतल्या उतार चढावाला स्वीकारून त्याच्यातून मार्ग काढून आपल्याला श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रांची सेवा नित्य करायची. जर आपण जगन्नाथ बलदेव सुभद्रांना आपल्या बारामतीमध्ये आमंत्रित केलंय आणि जर त्यांना आपण म्हटलं की हे जगन्नाथ बलदेव सुभद्रा, जेव्हा आर्थिक व्यवस्था चांगली आहे, जेव्हा बारामतीकरांकडे अर्थव्यवस्था योग्य आहे, तेव्हा आम्ही तुमची सेवा करू, तेव्हा आम्ही तुम्हाला खाऊ घालू. पण आता बारामतीमध्ये पण अर्थव्यवस्था खराब झाली आहे, देशामध्ये पण कोरोनाची वाईट परिस्थिती आली आहे. आता आम्ही तुम्हाला भोग लावू शकत नाही, आता आम्ही तुम्हाला काही जेवण देऊ शकत नाही, आता आम्ही तुम्हाला फुलांचे हार नाही घालू शकत. जगन्नाथ बलदेव सुभद्रा काही बोलणार नाहीत. जगन्नाथ बलदेव सुभद्रा असं म्हणणार नाही, ठीक आहे, नो प्रॉब्लेम, नका देऊ खायला आम्हाला. पण ते आपल्याकडून योग्य वाटेल का? म्हणून जरी आज अर्थव्यवस्था चांगली असेल, पण उद्या कदाचित वाईट अर्थव्यवस्था होऊ शकते. उद्या कदाचित आपल्याकडे योग्य पैसे नसतील, म्हणून उद्याची तयारी आपल्याला आज करावी लागेल. उद्या येणाऱ्या भावी संकटांसाठी तयारी आज आपल्याला, जेव्हा सर्व काही छान आहे ते करायला लागेल, तेव्हा जगन्नाथ बलदेव सुभद्रांची सेवा केवळ आपल्या पिढीत नाही होणार, आपल्या सर्व मुलांच्या पिढीत पण होईल. म्हणून कदाचित अमुक अमुक व्यक्तीचा दृष्टिकोन असतो, या वर्षी सेवा व्हायला पाहिजे, पण आपल्यापेक्षा जर कोणी समजूतदार व्यक्ती असतील तर ते दृष्टिकोन ठेवत असतील, युगे 28 उभा. तर कदाचित कोणाची इच्छा असेल किंवा कदाचित कोणाचा दृष्टिकोन असेल की जगन्नाथ बलदेव सुभद्रांची सेवा पुढच्या 200 वर्षांसाठी करायची आहे, आणि पुढच्या 200 वर्षानंतर काय समाज व्यवस्था होणार आहे, 200 वर्षानंतर काय अर्थव्यवस्था होणार आहे, त्याच्यासाठी नियोजन आजपासून आपल्याला करायला लागेल. त्याच्यासाठी त्याला आपल्याला जमीन द्यायला लागेल. जर एका भगवंताकडे, जर एखाद्या मंदिराकडे जमीनच नाहीये, विचार करा, उद्या अर्थव्यवस्था जर बदलली तर त्यांना जेवायला कोण देणार? तर म्हणून मोठे मोठे जे मंदिर आहेत त्यांनी कशी व्यवस्था करून ठेवली की जमीन ठेवली आहे, आणि त्या जमिनीवर कमीत कमी स्वतःचं धान्य लावून, स्वतःचं तांदूळ लावून वगैरे आपण भगवंतांना भोग देऊ शकतो. जर पूर्ण जगामध्ये खूप मोठं कष्ट आलं तरी जगन्नाथ बलदेव सुभद्रांना त्यांचे फूल मिळत होते, हे तुम्ही बघितलं का? दररोज. बघा, तुम्ही मला उत्तर देऊ शकता उग्रसेन प्रभू, दररोज अमल गौरांग प्रभू ऑफिशियल ग्रुपवर फोटो टाकतात आणि त्याच्यावर जगन्नाथ बलदेव सुभद्रांचे फोटो टाकतात आणि त्यांना जगन्नाथ बलदेव सुभद्रांना फुल मिळाले. हे फुल कुठून आले माहितीये? कारण आपण आपल्या मंदिराच्या जमिनीवर बाग बनवली आणि त्या बागेमध्ये आपण फुलांची पेरणी केली, आणि आपल्या स्वतःच्या बागेमध्ये फुलं होते म्हणून तुम्हाला फुलं नसतील मिळाले कदाचित, आणि मलाही फुलं नाही मिळाले, आणि अनेक अनेक लोकांना फुलं नाही मिळाले, आणि मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांना पण फुलं नाही मिळाले. पण या कोरोनाच्या अवस्थेमध्ये जगन्नाथ बलदेव सुभद्रांना रोज सकाळी सुवासिक, सुगंधित, फ्रेश, ताजे फुल मिळाले. तुम्ही अमल गौरांग प्रभूंना विचारू शकता, रोज जगन्नाथ बलदेव सुभद्रांना फुलं मिळाले. का मिळाले माहितीये? कारण कोरोना अवस्था यायच्या आधी आपण आपल्या मंदिरीच्या जमिनीवर, जेव्हा कोरोनाचा काहीही सुगावा नव्हता, जेव्हा कोरोनामध्ये काही अशी खबर नव्हती, पण आपण गौर पौर्णिमेतच एक बाग बनवली आणि त्या बागेमध्ये फुलं लावले आणि ते फुलं जगन्नाथ बलदेव सुभद्रांना मिळाले. मी एक उदाहरण देतोय. तर जेव्हा आपण उपस्थित जागेचं, जेव्हा आपण उपस्थित प्राप्त झालेल्या आपल्या रिसोर्सेस, आपल्याकडे ज्या काही फॅसिलिटीज आहेत, सोयी सुविधा आहेत, त्यांचं जेव्हा आपण योग्य नियोजन करतो, तेव्हा संकट काळी पण जगन्नाथ बलदेव सुभद्रांची सेवा चालत राहिली. संकट काळी पण जगन्नाथ बलदेव सुभद्रांना त्रास नाही झाला, याला त्रास झाला आणि त्याला त्रास झाला. अशा प्रकारे आपल्या सर्व भक्तांना एकत्रित होऊन उद्याचा जो संकट काळ अजून आतापर्यंत आलेला नाहीये, पण त्या संकट काळासाठी आजपासून आपल्याला तयारी करायची आणि नियोजन करायचं. 10 वर्षांनी कुठला रोग येईल मला नाही माहिती. आज कोरोना आला आणि कोरोनामुळे फुलं पण उपस्थित नव्हते, पण आपण नियोजन केलं. तसं उद्या जर कुठल्या भाजीपाल्याचा रोग आला तर आपण बाजारातला भाजीपाला परमेश्वराला अर्पण नाही करू शकणार. तेव्हा जर आपली स्वतःची जमीन असली,
आणि तिथे गाय असली आणि स्वतःचं दूध असलं आणि स्वतःचा भाजीपाला असला तर परमेश्वराला, जगन्नाथ बलदेव सुभद्रांना शुद्ध भोग मिळेल. तर अशा प्रकारे ना प्रभूजी, इतर लोकांना कदाचित श्रेष्ठ दृष्टिकोन असतो, इतर लोकांना कदाचित विस्तारित दृष्टिकोन असतो. आणि जर आपल्याला असे प्रश्न असले की हे असं का ते असं का, तर आपण नक्कीच विचारू शकतो ना. आपण नेहमीच विचार विमर्श करू शकतो, आपण मंत्रणा करू शकतो, आपण आपले प्रश्न मांडू शकतो की हे असं करण्यामागे काय उद्देश आहे. तर कोणी म्हणू शकत होता की ही बाग वगैरे करायची काय गरज आहे, पण आपण जेव्हा ती बाग केली, लोकांना चांगलं झालं आणि परमेश्वराला ताजे फुल मिळाले. अशा प्रकारे आपल्या सीमित दृष्टिकोनाबाहेर जेव्हा आपण जातो आणि जेव्हा बघतो की अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला लक्षात येत नाहीत, अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर आपल्याला दिसत नाहीत, पण त्या कदाचित काही लोकांना दिसतायत. आपल्याला भविष्य दिसत नाहीये, पण कदाचित काही लोकांना भविष्य दिसतंय. आणि त्यांना पारखा, असं नाही की अंधविश्वास ठेवायचा आहे. त्यांना प्रश्न विचारा, त्यांना सांगा तुम्ही असं का करताय, तुम्ही अशी नियोजन का करताय. जेव्हा आपण योग्य व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्या त्या दूरदृष्टीला मान देऊन आपल्या प्रश्न मांडून त्यांचे योग्य उत्तर प्राप्त करून एकनिष्ठ राहू, जर पूर्ण भक्त समाज एकनिष्ठ राहिला तर प्रगतीसाठी कोण आपल्याला थांबवू शकतं. पण समजा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रश्न विचारले की इथे फुलं का लावले, या बागेमध्ये मुलं खेळायचे, आता तुम्ही फुलं का लावले, असं सगळे जर आपण प्रश्न विचारत राहिलो तर किती प्रश्नांना कोण किती कसे उत्तर देणार. शेवटी तो म्हणतो ठीक आहे, नाही मिळणार भगवंतांना अन्न, नाही मिळणार भगवंतांना फुलं, काय करू शकतो आपण. पण एक खूप चांगली गोष्ट व्यतिरिक्त कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे. हरे कृष्ण. काही एक दोन लोकांना मी अनम्यूट बघतोय, त्यांना जर प्रश्न विचारायचे असेल तर प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न विचारायचे नाही आहेत. खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांचे आभार. आपण एवढ्या उत्साहाने दर मंगळवारी आणि दर शनिवारी एकत्रित येतात आणि मला काही बोलण्यासाठी संधी देतात. जय श्री श्री राधा गोपीनाथ भगवान की जय. जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मैया की जय. जय श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरि बोल. हरे कृष्ण.